तर बघा मंडळी, एका अपघातामध्ये 8 वर्षाच्या मुलाची आई वारते. म्हणजे ती मरण पावते. तर ते मरण पावल्यानंतर त्या मुलाचे वडील दुसरं लग्न करतात आणि दुसरं लग्न केल्यानंतर त्या मुलाचा सांभाळ करायसाठी ती आई घरी असते. तर आई आणल्यानंतर त्या मुलाला त्या मुलाचे वडील विचारतात, की "बेटा, त्या आईमध्ये आणि या आईमध्ये काय फरक आहे सांग?" तर तो मुलगा सांगतो, की ती आई खूप खोटारडी होती आणि ही जी आई आहे ती एकदम खरं बोलते. तर त्याचे वडील एकदम खुश झाले आणि त्याला विचारलं, की "कसं काय बा?" तर तो मुलगा सांगते, की ती आई जेव्हा मी मस्ती करायचो, तर ती आई म्हणायची, "जर मस्ती करायची असेल तर मी तुला जेवायला देणार नाही, तुला 2 झापडा मारीन." अशी म्हणायची ती आई. आणि मला पूर्ण गावातून शोधून आणायची आणि प्रेमाने घास भरवायची. आणि ही आई आहे, तर जर मी मस्ती करत राहिलो, तर म्हणते, की "मी तुला जेवायला देणार नाही, मी तुला मारणार." आणि ती तसंच करते, जेवायला देत नाही आणि मारते. हा फरक आहे या आणि त्या आईमध्ये. तर बघा, मुलाच्या वडिलाच्या डोळ्यात पाणी येतं. तर बघा, अशा प्रकारे असते. म्हणून आई ही आईच असते. जन्मदात्या आईची जागा ही जगात कोणीच घेऊ शकत नाही.